आणि वेगवेगळ्या वानरांच्या तुकड्या करायला सुरुवात केली. कोणत्या दिशेला कोणत्या वानरांनी जायचं. 10 दिशा आहेत आणि या 10ही दिशेला आता वानर सेना पाठवायची आहे. म्हणून त्याच्या तुकड्या त्या ठिकाणी सुग्रीव करू लागला. दक्षिण दिशेच्या बाजूला जे वानर पाठवायचे त्याच्यामध्ये नळ, नीळ, जांबुवंत, हनुमंत असे मोजके 10 वानर घेतले. तर त्या तुकडीचा प्रमुख अंगद आहे. अंगद हा तरुण आहे, कारण यशस्वी होण्याकरता तरुणांची जास्त गरज राहते आणि ते यश कसं मिळवावं याच्याकरता वृद्धांची पण गरज राहते. म्हणून दक्षिण दिशेच्या तुकडीत तरुण असणारा अंगद राजा आहे आणि जांबुवंतासारखे वृद्ध म्हातारे प्रशिक्षण देण्याकरिता आहेत. आणि अशा 10 जणांची तुकडी ठरली आणि दक्षिण दिशेला हे 10 वानर निघणार आहेत. बाकीच्या सगळ्या वानराच्या तुकड्या कोणत्या दिशेला जायचं चला म्हणले, लगेच निघाले. हनुमंतराय मात्र थांबतात. बुद्धिमताम वरिष्ठम. सुग्रीवाने पाहिलं, हनुमंताकडे पाहिलं आणि विचारलं, मारुतराय तू काय एवढा शांत आहेस? म्हणले सगळे एका एका दिशेला पळायला लागले. अहो पण जिला शोधायचंय ती सीता नेमकी कशी हे कोणाला माहिती आहे का? का दिली आज्ञा का पळाली एका एका दिशेला? तिथं जाऊन काय करणार आहेत? आणि मग रामप्रभू म्हणाले, हनुमंता तुला माझ्या सीतेचा शोध घ्यायला जायचा आहे. ज्या ठिकाणची झाडं झुडपं सुद्धा राम भजन करत असतील त्या ठिकाणी माझी सीता आहे. जिथलं वातावरण मंगलमय असेल त्या ठिकाणी माझी सीता आहे. वेगवेगळे लक्षणं सीता मातेचे रामचंद्र प्रभूंनी सांगितलं. पण हनुमंतराय म्हणतात, नाही देवा, एवढ्यावर मला सीता ओळखता येणार नाहीये. जरी मला सीता ओळखली, तुम्ही म्हणता ती फार सुंदर दिसते, जगात काही सुंदर स्त्रिया नाहीत का? त्याच्यातून तुम्ही तिची लक्षणं सांगताय, ठीक आहे, पण मग सीता मातेने मला ओळखावं याच्यासाठी काहीतरी द्या ना. आणि मग प्रभू रामचंद्रांनी सीता मातेची ओळख पटावी, सीता मातेला ओळख पटावी याच्याकरिता हनुमंतरायाच्या हातात आपल्या बोटातली अंगठी दिली. प्रभु मुद्रिका मेली मुख माई, जलधि लांघी गई अचरज नाही. प्रभु मुद्रिका मेली मुख माई, जलधि लांघ गए अचरज नाई. राम सिया राम जय जय राम. राम सिया राम जय जय राम. प्रभू मुद्रिका मेली मुख माई. रामचंद्र प्रभूंनी आपल्या हातातली अंगठी दिली. सांगितलं, ही माझ्या सीतेला ओळख पटवण्याकरता ही अंगठी तुला देतो, हिच्यात राम नाम आहे. हनुमंतरायाने ती अंगठी घेतली आणि आपल्या तोंडात ठेवली, कारण अंगठीवर राम नाम आहे आणि राम नाम हे तोंडात ठेवण्यासाठीच आहे. अंगठी तोंडात ठेवली याचा अर्थ काय? राम नाम आपल्या तोंडात हनुमंतरायाने ठेवलं. सांगितलं, प्रभू एवढ्यावरही थांबणार नाही. तुमच्या आणि सीता मातेच्या एकांतातली एखादी घटना मला सांगा, म्हणजे सीता माता मला ओळखील. प्रभूंनी सांगितलं, अयोध्येहून जेव्हा आम्ही वनवासाला निघालो त्यावेळेला सीता मातेला वल्कल परिधान करता येत नव्हते, तेव्हा एकांतात मी तिला वल्कल नेसवले. ही गोष्ट फक्त आम्हाला दोघालाच माहिती आहे, एवढं तू सीतेला सांग. अशा सगळ्या योजना आखून हनुमंतराय निघाले. सीतेला शोधायला जायचं म्हणजे विनाकारण माकडासारखं सगळे पळत सुटले म्हणून नाही पळत सुटले हनुमंतराया. म्हणून हनुमंतराया फक्त बलवान आहेत एवढ्यावर नाहीये, ते मनोजवम आहेत. मारुत तुल्य वेगम जितेंद्रियम बुद्धिमताम वरिष्ठम, हे सगळे विशेषण आहेत हनुमंतरायाचे. सगळी योजना आखली. सीता मातेच्या शोधा करता निघाले आणि या 10 वानराची तुकडी सीता मातेच्या शोधा करता आता निघाली आणि प्रवास सुरू झाला. एका विस्तीर्ण डोंगरावरचा प्रवास सुरू झाला. तो प्रवास करत असताना तहानेने व्याकुळ झालेत सगळे. वानर सेना, अगदी सगळ्यांना भूक लागली आहे.
आणि एका पर्वतावर ते सगळे वानर सेना गेलेली असताना सगळ्यांना तहान भुकेने व्याकुळ झालेत, काय करावं काय करावं. आणि तेवढ्यात एक गुफा दिसली. त्या गुफेमध्ये या सगळ्या वानर सेनेचा प्रवेश झाला. आणि त्या गुफेत आतमध्ये गेल्यानंतर सर्वत्र त्या ठिकाणी शांत वातावरण आहे, सगळीकडे प्रसन्नता आहे. झाडं झुडपं फळं फुलं विली बहरलेली आहेत. फळांच्या बागा पाहिल्या. वानरसेना आनंदी झाली. अरे म्हटले बरं झालं खायला मिळालं. तहानेने भुकेने आपण व्याकुळ झालो, पण शेवटी भुकेची राखे मिळू जगन्नाथू. आपल्याला जेवण कधी मिळावं हे सुद्धा देव ठरवतो. बरं झालं म्हणले आपल्याला फळं खायला मिळतील आता. पण त्या गुफेची जी मालकीन होती ते तिचं नाव हेमा आहे. आणि त्या हेमा नावाच्या अप्सरेने पाहिलं आणि ती यांच्या जवळ आली, म्हणाली का रे कोण आहात, कुठून आलात, कुठे चाललात. सांगितलं आम्ही रामरायाचे सेवक आहोत, सीतेच्या शोधा करता चाललोय, तहानेने भुकेने व्याकुळ झालोय, आम्ही बेचैन झालोय, काय करावं. ती म्हटली सीतेच्या शोधात चाललात तर असे डोळे उघडे ठेवून चाललात का. वानर म्हणले सीतेच्या शोधाला डोळे उघडे नाही ठेवून मग कसं जायचं. डोळे जर उघडे नाही ठेवले तर सीता कशी दिसेल. तिने सांगितलं ज्याला सीता शोधायची त्याला डोळे उघडे ठेवायची गरज नाही, त्याने डोळे बंद केले पाहिजेत. सीता शब्दाचा अर्थ शांती आहे. जिचा शोध घ्यायचा आहे ती बाहेर नाहीये. आणि शांती ही जगात कुठंच नाही महाराज. ज्याला शांती शोधायची त्याने आपल्या आतमध्ये शोधा. संसाराच्या विषयाच्या व्यसनाच्या बेधुंद अवस्थेत माणूस निघालेला असताना त्याला शांतीची आवश्यकता आहे. तो जगात शोधतोय पण ती बाहेर नाहीये. कुठे शोधिसी रामेश्वर अन कुठे शोधिसी काशी. हृदयातील भगवंत राहिला, हृदयातून उपाशी. कुठे शोधिसी रामेश्वर अन कुठे शोधिसी काशी. अरे तुम्ही शांतीचा शोध घेत आहात. आपल्या आतमध्ये हा आत्माराम राहतो आणि त्या आत्मरामाच्या प्रचितीनंतर शांती मिळत असते. असे डोळे उघडे ठेवून शांती मिळणार नाही. त्यांनी सांगितलं हे बघा तुमचं तत्वज्ञान आम्हाला काही कळत नाही, आम्हाला भूक लागली आहे, आम्हाला पहिलं खायला द्या. खाल्ल्याशिवाय माणसाची बुद्धी चलत नाही. त्यामुळे ज्याला भूक लागली त्याला अगोदर खायला द्यावं. त्याला तत्वज्ञान सांगून काही फायदा नाही. तुम्हाला नाही लागली भूक अजून, म्हणजे 4 नंतर आहे ना तुमचं. हा म्हणजे आता मी सांगतोय ते तत्वज्ञान आहे, पण आता तुम्ही जेवण करून आलात असं मी गृहीत धरतो. आणि मग तिने सांगितलं इथं जेवढी काही फळं दिसतात सगळा फलाहार करा, हे तुमच्यासाठीच आहे. सगळं खाऊन तृप्त झाले. आणि मग वानर आणि त्या अप्सरेला विचारलं आता सांगा नेमकं काय म्हणणं आहे तुमचं. आणि मग तिने सांगितलं आता एका जागेवर बसा, डोळे मिटा आणि शांत हृदयाने शांत चित्ताने डोळे मिटून रामाचं स्मरण करा, तुम्हाला सीता आपोआप सापडेल. आणि मग डोळे मिटून बसले. दिवसभर तुम्ही सगळी संसारातली कामं करा. सकाळी स्नान झाल्यानंतर 2 मिनिटं एका जागेवर बसत जा. कारण देवपूजा तर बहुतेक यांच्याकडेच असतात, आपल्याकडे नसतात. देवाची देवपूजा माय माऊल्याच करतात, मला माहिती आहे. पुरुषांनाही सांगतो, माऊल्यांना पण सांगतो. 2 मिनिटं 5 मिनिटं बसा एका जागेवर, डोळे बंद करा आणि आपल्या हृदयामध्ये आपल्या आवडीचा जो देव आहे, राम असेल, कृष्ण असेल, विठोबा असेल, हनुमान असेल, त्याचं सुंदर असं स्वरूप एकदा आपल्या हृदयात धारण करा. आणि 2 मिनिटं आपण जेव्हा प्रभूचं चिंतन करू
आपल्या डोळ्याभोवती देवाची सुंदर आकृती तयार होईल ना, तुमचा सगळा दिवस आनंदात जातो का नाही बघा. हे प्रॅक्टिकल करायला हरकत नाही. मी काय कोणत्या अंधश्रद्धा सांगणारा महाराज नाही. हे खाल्ल्याने ते होतं, ते दिल्याने अमुक होतं वगैरे असलं काही वारकरी संप्रदायात चालत नाही. हा उघडा मंत्र जाणा रामकृष्णारी म्हणा. ज्याला आनंदी व्हायचंय त्याने रोज रामकृष्णारीचा जप करा. ज्याला यश पाहिजे त्याने हनुमंताची सेवा करा. एखाद्याला फार काम त्रास देत असेल, काम नावाचा विकार, तर त्याने अखंड राम नाम घ्या. एखाद्याला जर क्रोध त्रास करत असेल, एखाद्याला वाटतं ना मला फार राग येतो, काय करू, मला सहन होत नाही म्हणतात काही लोक, मला राग येतो, मुक्ताईचे ताटीच्या अभंग वाचत जा. योगी पाव न मनाचा, योगी पावन मनाचा, साहे अपराध जनाचा, साहे अपराध जनाचा. माऊली विश्वरागे झाले वन्ही, संती सुखे व्हावे पाणी. शब्द शस्त्रे झाले क्लेश, संती मानावा उपदेश. विश्वपट ब्रह्मदोरा, ताटी उघडा ज्ञानेश्वरा. योगी पावन मनाचा, योगी पावन, योगी पावन मनाचा, योगी पावन मनाचा. ज्याचा राग अनावर होतो त्याने मुक्ताईची ताटीचे अभंग वाचा. फार गोड अभंग आहे ते. माऊलींचा सगळा राग घालवला त्या अभंगाने. त्या अभंग वाचले तरी आपला क्रोध शांत होतो. शांत डोळे मिटायला लावले वानराला. आणि थोडा वेळ झाला, वानरांनी डोळे बंद केले होते. अंतरात्म्याचं जणू दर्शन त्यांना झालं होतं. आणि डोळे उघडून पाहिलं तर काय, गुहा नाही. जे आत्ता फळं तोडून खाल्ले ते फळही नाहीत. कुठं पाणी दिसेना, गुफा दिसेना. ज्या त्या हेमा नावाच्या अप्सरेने उपदेश केला ती हेमाही दिसेना. डोळे उघडून पाहिलं तर काय, समुद्राच्या किनाऱ्यावर येऊन पडलेत सगळे. आणि वानरांनी बघितलं. तिने आपल्याला सांगितलं होतं सीतेचा शोध घ्यायचा, डोळे बंद करा. आता तर समुद्राच्याच किनाऱ्यावर येऊन पडलो म्हणले. काही काही वानर म्हणले अरे फळं सोबत आणायला पाहिजे होते, आता पुढं काय खावं. म्हणजे काही काही ना खायची चिंता आहे महाराज. नित्य उठून या खावं याची चिंता. जुन्या काळातले आमचे एक जुने महाराज होते. गावकऱ्यांनी त्यांना फोन केला, म्हणले महाराज किती लोकांचा स्वयंपाक करायचा आहे. केदार बाबांना विचारलं, म्हणले बाबा किती लोकांचा स्वयंपाक करायचा आहे. महाराज म्हणले बाबा 6 जणांचा करा. गाडीतून एकटेच महाराज उतरले. केदार बाबा म्हणले का हो महाराज, तुम्ही तर 6 लोकांचा स्वयंपाक सांगितला आणि गाडीतून एकटेच खाली उतरले. महाराज म्हणले 6 जणांचं मला एकट्यालाच खायला लागतं. किती खावं, काय खावं, अनलिमिट चाललंय सगळं महाराज. प्रमाणामध्ये सर्व काही असावे. सगळ्या गोष्टी प्रमाणात सांगितल्या गेल्यात महाराज. वानरांना तिथेही चिंता पडली, आपण फळं आणली असती तर बरं झाले असते. अजूनही काही म्हणले पुन्हा तहान लागली, काही म्हणले पुन्हा भूक लागली. आणि तेवढ्यात एक गिधाड मोठं तोंड आ करून वानराच्या दिशेने येताना पाहिलं. आणि सगळे वानर इकडं तोपर्यंत खजील झालेत, ऊर्जाहीन झालेत. कधी सापडणार म्हणले आपल्याला सीता. हनुमंतराय एका दगडावर बसलेले, डोक्याला हात लावलेला. सगळा समुद्रच दिसतोय.
आणि सीतेला शोधायचंय. कसं शोधणार आहे? तेवढ्यात जांबुवंतांनी सांगितलं, अरे कोणत्याही गोष्टीला संयम ठेवा. कोणत्याही चांगल्या कामाला वेळ लागतो. आपण रामाचं काम करण्याकरता आलोय. अंगदाला समजावलं आणि अंगदाने जणू एक भाषण केलंय. अंगदाने जे भाषण केलंय ना, वाल्मिकींनी त्याचा फार सुंदर अनुवाद केलाय. अंगदाचं भाषण म्हणजे ते जणू मोटिवेशनल स्पीच आहे. काय म्हणतो अंगद? अरे एखाद्या योद्ध्याला युद्ध करणं ही त्याची सगळ्यात मोठी कर्तृत्ववान बाब आहे. आणि तुम्ही आत्ताच खचलात, मला खायला नाही, मला प्यायला नाही. अरे आपण आलोय कशाला? सीतेचा शोध ही आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे. युद्धभूमीवर जर एखादा योद्धा मेला तर त्याला मोक्ष आहे. आपण सीतेला शोधण्याकरता चाललोय. विजयी झालो तरी आपला उद्धार आहे, आणि जर अपयशी झालो तरी सुद्धा आपला उद्धार आहे. तुम्ही खचलात. योद्ध्यांना बळ द्यावं लागतं. तसं अंगदाने हे स्पीच केलंय. सगळ्या योद्ध्यांना अंगद ऊर्जा देतोय. क्षत्रिय रणी पळवणी जाणे हे योद्ध्याला शोभत नाही. आपण युद्ध करण्याकरता आलोय. आपण सीतेचा शोध करण्याकरता आलोय. आणि हे सगळं अंगदाने जेव्हा ऊर्जा दिली तेव्हा सगळ्यांमध्ये सकारात्मक पॉझिटिव्ह एनर्जी सगळ्यांमध्ये भरली. एकदा अपयश येईल, दोनदा अपयश येईल, पण आज ना उद्या कधी ना कधी यश येईल ना महाराज. इंग्रजीत असं म्हणतात, अपयश येणं हा गुन्हा नाही. तुम्ही ध्येयासाठी झटत नाहीत हा गुन्हा असतो. नॉट फेल्युअर बट लो एंड इज क्राईम. अपयश येणं गुन्हा नाही, तुम्ही ध्येयासाठी झटत नाहीत हा गुन्हा आहे. आणि एवढी सगळी ऊर्जा त्या वानरांना अंगदाने दिली. आणि तो गिधाड तिकडून आला होता. वानर तोपर्यंत म्हणत होते आता खाण्यापिण्या वाचून आपण मरतोय, आता आपला जीव जातोय. तो गिधाड तिकडून म्हणला, मरा तुम्ही, मरा. तुम्ही मेलात म्हणजे बरं होईल, मला खायला मिळेल, मी तुम्हाला खाण्यासाठी चाललोय. आणि गिधाड वरून आ करून आला होता. आणि तेवढ्यात वानरात खाली चर्चा चालली होती. जांबुवंत म्हणाले, अरे बघा तो जटायू रामाच्या मांडीवर मेला, आणि तुम्ही म्हणतात आपल्याला खायला नाही, प्यायला नाही, सीतेचा शोध कसा घ्यावा? अरे मेलो तरी रामासाठी मरू. जरा सकारात्मक व्हा. आणि जटायू बद्दल वानरांमध्ये चर्चा चालली हे त्या गिधाडाने ऐकलं. आणि त्या गिधाडाच्या डोळ्यात पाणी आलं. यांना खाण्यासाठी तो आला होता, पण त्यांनी न खाताच तो तिथं आला आणि म्हणला, बाबांनो कोण आहे तुम्ही? त्यांनी सांगितलं, आम्ही रामाचे सेवक आहोत, सीतेच्या शोधाकरता चाललोय. रावणाने सीता पळून नेली असं आम्हाला कळालंय. लंका कुठे माहिती नाही, तिच्या शोधाकरता आम्ही चाललोय. पण तुम्ही कोण आहात? डोळ्यात पाणी आलं. त्या गिधाड्याने सांगितलं, मी जटायूचा मोठा भाऊ, माझं नाव संपाती आहे. आणि जटायूची सगळी हकीकत, तो कसा मेला काय, हे सगळं ऐकलं. तेव्हा त्या संपातीने जटायूचा सगळा पिंडदान विधी केलेला आहे त्याने. म्हणजे आपल्याकडे जो आपण पिंडदान विधीला जे महत्व देतो त्याचं कारण आहे. जनावराच्या युनीत, पशवाधिकाच्या युनीत सुद्धा विधी मार्ग सांगितलेला आहे. आपण तर माणसं आहेत म्हणून 10वा मला मान्य नाही, 13वा मला मान्य नाही, मी श्राद्ध मानत नाही, मी गंगा पूजन मानत नाही म्हणतात ना काही एज्युकेटेड लोक. बाबांनो, संस्कृतीला बाजूला करू नका. आपल्या शास्त्राने पिंडदान विधीला फार मोठं महात्म्य दिलंय. त्या संपातीने आपल्या भावाचा जटायूचा विधी केला. आणि त्या संपातीने सांगितलं, तुम्ही सगळेजण मला उचला, कारण माझे पंख तुटलेले आहेत. एका उंच पर्वतावर घेऊन सगळी वानर त्या जटायूला गेले. आणि तेव्हा त्या जटायूच्या भावाने संपातीने सांगितलं, तुम्हाला सीताच पाहिजे ना? म्हणले हो. तुम्हाला सीतेचा शोध घ्यायचा ना? म्हणले हो. पण काय करावं? सगळं पाणी दिसतंय, सगळा समुद्र आहे, सीता कुठे आहे? तेव्हा त्या संपातीने सांगितलं, मी आत्ता इथून पाहतोय, मला इथून
रावणाची लंका दिसते आणि ती 100 योजन दूर आहे. माणसापेक्षा जनावरांची नजर तीक्ष्ण असते. कुत्र्याची नजर माणसापेक्षा चांगली असते. म्हणून तर चोऱ्या आपण करतो आणि चोरीचा शोध घ्यायला कुत्रे बोलावतो. पोलीस लोकांच्या तपासानंतरही चोर न सापडल्यामुळे श्वान पथक बोलावले आहे. नाही हो, ते छोटे पिल्लू झाले, जरा मोठे बोलावले होते ना आपण. हा माणसाचा केवढा अपमान आहे. आणि महाराज त्या संपाती नावाच्या पशु योनीतील असणाऱ्या त्याने पाहिलं आणि त्याने सांगितलं रावणाची लंका 100 योजन लांब आहे. 100 योजन म्हणजे 400 कोस. 400 कोस म्हणजे 1200 किलोमीटर. म्हणजे तिथपर्यंत आता हे पोचले होते आणि आता यांना 1200 किलोमीटर जायचं होतं. पण 1200 किलोमीटर समुद्राच्या पलीकडे जायचंय. हा, म्हणजे तिथं रस्ता नाही. आता म्हणले संपती महाराजांनी उपकार चांगले केले की रावणाची लंका कुठे हे आपल्याला सांगितलं. पण एवढ्या लांब आता जायचं कसं? आता वानरांना सगळ्यांना एकत्र केलं आणि मग विचारलं, म्हणले आता 100 योजन उडी कोणाला मारता येते? एवढ्या लांब उड्डाण कोणाला करता येतं? एक वानर उठला, म्हणला मला 10 योजन उडी मारता येते, हो बाजूला. एक जण म्हणला मी 20 योजन मारू शकतो, हो बाजूला. एकाने सांगितलं मी 50 योजन मारू शकतो, हो बाजूला. उडी किती गेली पाहिजे? 100 योजन. अंगदाने सांगितलं मी जाऊ शकतो, म्हणले 100 योजन. पण माझा प्रॉब्लेम असा आहे, मी जाऊ शकतो पण येऊ शकत नाही. मी जाऊ शकतो पण येऊ शकत नाही. म्हणजे अर्जुनाचा अभिमन्यू नावाचा जो मुलगा आहे तो चक्रव्यूहात फक्त गेला, त्याला परत येता आलं. अरे म्हणले मग नुसता जाऊन काय फायदा आहे, तिथून येता पण आलं पाहिजे ना. आणि अंगद शेवटी त्या तुकडीचा नेता आहे आणि नेत्याला असं पुढे पाठवता येत नाही. मग कोण गेलं पाहिजे? हनुमंतराय बसले. जांबुवंताने हनुमंतरायाकडे पाहिलं, सांगितलं मारुतराया आता हे काम तुम्हालाच करायचंय. तुम्हाला तुमच्या शक्तीबद्दल आत्मविश्वास आहे ना? माहिती आहे तुम्हाला तुमची ताकद किती अफाट आहे. लहान होतात, लहान. अंजनीच्या पोटी जन्म झाला, छोटेसे होतात. आईला म्हणाला भूक लागली, आई म्हणाली बाळा काय देऊ खायला? आई मला फळ खायचंय. सफरचंदासारखा सूर्य दिसला, निघाला तुम्ही. आणि जी उड्डाण केलात सूर्याला गिळण्याकरता निघाला होता, तेव्हा इंद्र घाबरला आणि इंद्राने ते वज्र तुमच्या हनुवटीला मारलं होतं, म्हणून नाव तुमचं हनुमान पडलं होतं. जुग सहस्त्र योजन पर भानु लिल्यो ताही मधुर फल जानू. एवढ्या उंच असणाऱ्या सूर्याला गिळंकृत करण्याकरता तुम्ही निघालात, ही तुमच्या लहानपणीची शक्ती आहे. पण ब्रह्मदेवाने तुम्हाला सांगितलं होतं जोपर्यंत रामप्रभू भेटत नाहीत तोपर्यंत तुम्हाला तुमच्या शक्तीचा विसर पडेल. पण मात्र आता शक्ती विसरता कामा नये. आता उठा. उत्तिष्ठ जाग्रत प्राप्य वराणी बोधत. हनुमंतराया आता तुम्हाला गरज आहे सीतेच्या शोधाची. एका संताने दुसऱ्या संताला जागृत केलं आणि मारुतराय उभा राहिले. सगळ्या वानरांना सांगितलं आता तुम्ही माझ्या जवळ थांबू नका, कारण आता हे हनुमंताचं उड्डाण आहे, ते लंकेत जाणार आहे. माझ्या उड्डाणाने कदाचित आजूबाजूच्या सगळ्या पर्वत रांगा सुद्धा उद्ध्वस्त होण्याची शक्यता आहे.
समुद्राचं पाणी सुद्धा लाटाच्या रूपाने उसळणार आहे. आणि म्हणून सगळ्यांना सावध करू लागले हनुमंतराया, सावध व्हा, रात्रंदिवस घोकितो तुम्ही सावध असा, तुमच्या नगरीचा आम्हा नाही भरवसा, उजेड पडताना गळा पडेल फासा, उठा की जे मायबाप कशी लागलीसे झोप. हे संतांनी माणसाला जागृत केलंय. तसं आज हनुमंतरायासारखे संत बाकी सगळ्या संतांना सांगतात तुम्ही सावध व्हा, आता माझं उड्डाण होणार आहे. सत्राने उड्डाणे हुंकार वदनी. हनुमंतरायाच्या आरतीत असं उड्डाण झालं महाराज. जय श्रीराम म्हणून हनुमंतरायाने उड्डाण केलं. सगळ्या समुद्राला उसळलं. पर्वत रांगा सुद्धा त्या ठिकाणी एकमेकावर आपटल्या. मोठमोठाले वृक्ष पडले. सगळी वानर सेना जी आली होती हनुमंतरायाची सगळी त्या ठिकाणी घाबरली आहे. आणि मारुतरायाचं उड्डाण झालं. आणि जो हनुमंतराया गेला महाराज, आकाश मार्गाने हनुमंतराया चालले. आणि आकाश मार्गाने जात असताना हनुमंतरायाला मैनक नावाचा पर्वत, तो पर्वत सांगतो मारुतराया 100 योजन उड्डाण मारलंय, तुम्हाला विश्रांतीची गरज आहे, थोडीशी विश्रांती करा. हनुमंतरायाने सांगितलं नाही. साधक जोपर्यंत त्याच्या साध्यापर्यंत पोचत नाही तोपर्यंत त्याला विश्रांती नाही. साधकाच्या आयुष्यात कितीतरी प्रलोभनं येत असतात पण ती त्याला टाळायची असतात. परमार्थ करणाऱ्याच्या प्रवासात कितीतरी मोहाचे क्षण येत असतात पण ते त्याला टाळायचे असतात. हनुमंतरायाने त्या पर्वताला सांगितलं मी तुमचा आदर करतो पण मला तुमच्याकडे विश्रांती करता येणार नाही. मारुतराया न थांबता आकाश मार्गाने हनुमंतरायाचं उड्डाण चाललेलंच आहे. सुरसा नावाची एक राक्षसीन तिथं आली आहे. सर्प युनीतील आहे, सर्पाची आई आहे, ती हनुमंतरायाला प्रतिकार करण्याकरता आली. मारुतराया तिच्या पोटात गेले आणि कानातून बाहेर निघाले. तिने हनुमंतरायाला नमस्कार केला आणि सांगितलं मारुतराया लंकेत चाललेला आहात, सीतेच्या शोधाकरता चाललेला आहात, लंका काही सामान्य नाहीये, सावध राहा. थोडस पुढे हनुमंतरायाचं उड्डाण चाललंय. त्यावेळेला क्रौंच्या नावाची एक राक्षसीन आली आहे. हनुमंतराया तिच्याही पोटात शिरले, पोट फाडलं तिच्यातून बाहेर आले. जय श्रीराम. हनुमंतरायाचं उड्डाण चाललेलं आहे. सगळ्या समुद्राकडे मारुतराया पाहतात, सगळ्या पर्वत रांगाला पाहतात. अंतकरणामध्ये रामचंद्र प्रभूंचं चिंतन अखंड करत करत हनुमंतराया पोचले आणि लंकेमध्ये मारुतराया गेले. लंका द्वीपावर जाऊन पोचले. लंका द्वीपावर गेल्यानंतर बघितलं 3 पर्वत आहेत आणि त्या 3 पर्वतापैकी त्रिकुट नावाच्या पर्वतावरचं शहर म्हणजे ती रावणाची लंका आहे. आणि त्या रावणाच्या लंकेत हनुमंतरायांना जायचं पण दिवसा जाता येणं अशक्य आहे. मारुतराया दिवसा जाऊ शकत नाहीयेत कारण रावणाची लंका होती. रावणाच्या लंकेचं वर्णन नाथ महाराजांनी फार सुंदर केलं. एवढी सुरक्षा महाराज रावणाच्या लंकेची, मुंगी सुद्धा आतमध्ये प्रवेश करू शकत नाही. मुंगी. आत्ताच्या सगळ्या सत्ताधारी लोकांनी रामायणातून रावणाच्या लंकेचा विचार घ्यायला पाहिजे. रावण वाईट हे तर आपण रोजच सांगतोय, रावण वाईटच आहे तो, पण त्याच्या ठिकाणचा हा चांगुलपणा पण लक्षात घेतला पाहिजे. कारण त्याची प्रजा, त्याची सुरक्षा कशी ठेवावी हे रावणाचं सुरक्षा कवच बघा कसं आहे. लंकेत बाहेरची मुंगी, किडा, पशु सुद्धा प्रवेश करू शकत नाही. आता आपल्या काश्मीरच्या तिथून जे योद्धे आले, ते पाकिस्तानचे जे आले हरामखोर आतंकवादी, त्यांना येण्याचं कारणच तसं होतं महाराज. कारण तेवढ्या जाग्यात आपली भिंत नाहीये. तिथं असा मोठा डोंगर आहे काश्मीरचा, तिथूनच आले होते ते.
आणि त्या आतंकवाद्याने येऊन आपल्या भारतीय लोकांवर 27 लोकांवर हल्ला केला. त्यांना जात विचारली नाही, त्यांना कुळ विचारलं नाही, तर त्यांना धर्म विचारला. हिंदू आहेत म्हणून त्यांना मारण्यात आलं. भारतीय स्त्रियांच्या कपाळावरचं कुंकू पुसण्यात आलं. आणि त्या पहलगाम मध्ये एवढं भीषण वाईट वातावरण आपण सगळ्यांनी बघितलं मीडियाला. आणि त्याचे पडसाद उमटलेत. पण भारत सरकारने सुद्धा अतिशय अभिमान वाटावा असं सुंदर काम केलं. आणि अतिशय कमी वेळामध्ये सिंदूर मिशन नावाचा अतिशय सुंदर उपक्रम राबवण्यात आला. रावणाच्या लंकेची सुरक्षा अशी आहे का ज्यामध्ये कोणीही प्रवेश करू शकणार नाही. आणि हनुमंतरायाने त्या लंका द्वीपावरून पाहिलं आणि आता प्रवेश करायचा आहे, तो दिवसा नाही तर तो रात्री प्रवेश करायचा ठरला. आणि अर्ध्या रात्री मारुतरायांनी लंकेमध्ये अतिशय छोटंसं एका चिलटाप्रमाणे रूप धारण केलं. सूक्ष्म रूप धरी सिंह दिखावा, विकट रूप धरी लंक जरावा. सूक्ष्म रूप धरी, आणि अशा सूक्ष्म रूपाचं धारण करून हनुमंतराया लंकेत प्रवेश केला. पण महाराज, ती रावणाचीच लंका आहे. इतकं छोटंसं रूप धारण करून गेल्यानंतर सुद्धा लंकिनी नावाची एक राक्षसीन तिथं आली. आणि त्या लंकिनीने हनुमंताला पाहिलं आणि विचारलं, ए कोण आहे? मारुतराय विचार करतात, एवढं रूप छोटंसं धारण केलं तरी सुद्धा मला ओळखलं. इतका राग आला महाराज, कारण इतकं चांगलं काम करायला मी आलोय, पहिलाच अपशकुन आला. मारुतरायाने एक ठोसा मारला तिला, आणि जसा ठोसा मारला तशी रक्ताची उलटीच आली महाराज त्या राक्षसीनीला. आणि रक्ताची उलटी आल्याबरोबर ती म्हणाली, बरं झालं तुम्ही माझा उद्धार केलात, कारण मला ब्रह्मदेवाने असा शाप दिला होता, या रावणाच्या लंकेत एक वानर येईल आणि ज्या वेळेला ते वानर तुला एक ठोसा मारील आणि जेव्हा तुला रक्ताची उलटी येईल तेव्हा तुझा उद्धार होईल आणि रावणाचा विनाशकाळ जवळ आलाय हे त्याचं सुचिन्ह असेल. लंकिनी नावाच्या राक्षसीने हे सांगितलं. हनुमंतरायाला तर फारच आनंद वाटला. म्हणले बरं झालं, म्हणजे मी रामप्रभूंचं काम करायला जे आलोय ना ते आता यशस्वीच होणार आहे, काम फत्तेच करून जायचं. आणि गेले मारुतराया. त्या लंकिनीने सांगितलं, फक्त मारुतराया एक काम कर, आता तू रावणाच्या लंकेत आलेला आहेस, याला साधी लंका समजू नकोस. इथलं सुरक्षा कवच साधं नाहीये. इथली यंत्रणा जी आहे ती अतिशय सज्ज आहे. पण हे सगळं काम करताना तुला सांगते, एक क्षण सुद्धा राम नामाचं विस्मरण होऊ देऊ नकोस. साधकाला परमार्थ पथावर चालताना राम नामाचं विस्मरण होता कामा नये. आणि म्हणून रामचंद्र प्रभूंचं अखंड नामस्मरण करत हनुमंतराया लंकेमध्ये शोध घेतायत.